हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण वडीची रेसिपी बघणार आहोत. तर आपण कोथिंबीर वडी, आळू वडी नेहमी बनवतो आणि आता थंडीचा सीझन चालू आहे तर मार्केटमध्ये अगदी फ्रेश भाज्या आलेल्या आहेत. तर मी मेथीपासून वडी बनवते आणि मेथी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, म्हणजे हाडं वगैरे मजबूत होतात मेथी खाण्याने. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी ही मेथीची एक जुडी स्वच्छ करून चिरून धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर घातलेला आहे चवीनुसार मीठ. तर साधारणतः पाऊण चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा कलौंजी घातलेले आहे आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. त्यानंतर हा 2 चमचे बारीक रवा आहे. रव्यामुळे आपली वडी अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी होते. त्यानंतर आता घालायचं आहे बेसन पीठ. तर साधारणतः मला या पूर्ण वडी बॅटर बनवण्यासाठी साधारणतः 3 वाट्या बेसन लागलं. तर ते घालून घेतले. त्यानंतर आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत आणि गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले. त्यावर ही चाळण ठेवून आपल्याला त्यावर वडी उकडवायची आहे. त्यानंतर हे चिंचेचा कोळा आहे, तर त्यामध्ये गुळही घातलेला आहे. तर चिंच आणि गुळाचं पाणी आहे ते. आता आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा असा घट्टसर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तर पीठ आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं आहे. मेथी जास्त प्रमाण हवं आहे. फक्त बाइंडिंगसाठी आपण वापरतोय, नाहीतर मग फक्त पिठाचाच फ्लेवर येतो. तर त्यामुळे मी मेथीची क्वांटिटी जास्त ठेवलेली आहे. तर आपला गोळा करून रेडी झालेला आहे. आता मी हाताला तेल लावून त्याचे छोट्या छोट्या साईजचे लांबट असे गोळे करून घेत आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपण कोथिंबीर वडी वगैरे बनवतो अशा टाईप मोठ्या साईजचे वळकट्या वगैरे करतो त्या टाईप केलं तरी चालू शकतं. पण मी असं छोट्या साईजच्या लांबट आकाराच्या वड्या बनवलेल्या आहेत. तर आता त्या सगळ्या चाळणीवर ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यावर घालून घ्यायचे आहेत तीळ. तर ते दिसायलाही छान दिसतात आणि टेस्टही छान येते त्यानं. तर आता सगळ्या आपल्या वड्या बनवून झालेल्या आहेत. त्या आता आपण वाफवून घेऊयात. तर आता त्यावर झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनिटं आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत. तर मी मीडियम गॅस ठेवलेला आहे. तर आता आपण चेक करूयात. कलरवरून तर दिसते आपली वडी शिजले असं. तर बघू शकता आपली वडी शिजलेली आहे. हाताला बिलकुल पीठ लागत नाही आहे. त्यानंतर मी थंड करून घेतले 1-5 मिनिटं वडी. तर बघू शकता अगदी सहज चाळणीतून वडी सेपरेट होते. त्यानंतर आता आपण ती डीप फ्राय करून घेऊयात. तर मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम केले आणि त्यामध्ये आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला खूप तेलकट नको असेल तर तुम्ही त्या शॅलो फ्राय करू शकता. आणि जर ही मोठी साईजच्या अशा वड्या नसतील ठेवायच्या तर तुम्ही त्याचे छोटे छोटे पीस करूनही तळू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. तर आता आपण या वड्या मीडियम गॅसवर अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी अशा आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. तर ही मेथीच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी लहान मुलेही आवडीनं खातील. सॉसबरोबर तर खूप छान लागते. मुलांच्या टिफिनसाठी वगैरे खूप छान रेसिपी आहे. आणि ही मेथीच्या वडीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.